प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचा शुभारंभ। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचाराचे पडघम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील अ गटातून साळवे शीतल कन्हैया, ब गटातून सचिन प्रल्हाद आहेर, क गटातून आवारे शोभा शशिकांत उमेदवारी करीत आहेत। रस्ते पाणी यासाठी काम होणारच आहे। त्याचबरोबर प्रभागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी MIDC माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना तसेच सिन्नर फाटा रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले। येत्या 15 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन जागरूक मतदारांना करण्यात आले। निवडून आल्यास प्रभागाला आदर्श प्रभाग बनवण्यासाठी आणि पक्षाच्या दूरदृष्टीचा समोर ठेवून तिन्ही उमेदवार प्रभागाचा विकास करणार तसेच विकास कामांमध्ये नागरिकांना आणि प्रभागाचा कसा विकास होईल यासाठी उमेदवार सक्षम आणि वचनबद्ध असल्याचे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दिनेश शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या विचारधारेला समोर ठेवून नाशिक महानगरपालिकेच्या 2026 या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधायचा हा एक प्रयत्न आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वबंध मैसुने दात्या, तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी मस्के, देवळी विधानसभा अध्यक्ष सोमनाथजी बोराडे, या ठिकाणी रामभाऊ आवारे आहेत, राजाभाऊ जाधव आहेत, श्री नामदेवजी आवारे आहेत, माजी नगरसेवक कन्हैया साळवेजी। जेडी गावाच्या मारुती मंदिरासाठी आपण 50 लाख रुपये तिथल्या कंपाऊंड वॉल साठी दिले। त्याचबरोबर साडेगावला 50 लाख रुपये मारुती मंदिरचं सभामंडप उभं करायला दिलेलं आहे। आज राजूभाऊ इथे आहेत साडेगावचे, दौलदार असं सभामंडप तिथे उभं आहे। अनेक कार्यक्रम तिथे सामाजिक होत आहे। वारकरी संप्रदायाचा जो काही अखंड हरिनाम सप्ताह असतो त्या सप्ताहासाठी एक चांगली हक्काची जागा आपण तिथे त्या सभामंडपाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर तलाठी कार्यालय आपण चेडी गावामध्ये दिलेलं आहे। कारण मंदिरानंतर जर दुसरं महत्वाचं मंदिर जर माझ्या शेतकरी बांधवांसाठी असेल तर तलाठी कार्यालय असतं। छोटे मोठे प्रश्न त्या शेतकरी बांधवांचे, आपल्या जाग्यांचे, आपले सातबारे असतील इतर प्रश्न सुसज्ज असं कार्यालय आपण उभं करून दिलेलं आहे गावामध्ये। त्याचबरोबर साडेगावला पूल, नाल्याला जर पूर आला तर कधीच या बाजूचा माणूस या बाजूला, त्या बाजूचा माणूस त्या बाजूला, जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत साडेगावला मध्ये गावात जाता येत नव्हतं। इथे साडेगावचं कोणी असेल किंवा ते या समाज माध्यमांद्वारे बघत असतील तर माझी विनंती आहे की या केलेल्या कामांची जाणीव ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या नगरसेवकांना निवडून द्या। त्याचबरोबर या प्रभागातील वेगवेगळे आपण रस्ते करायचा प्रयत्न केलेला आहे। काही ठिकाणी झाले आहेत, काही ठिकाणी बाकी आहेत। मला याच भागातून CCTVची मागणी आलेली आहे। ते CCTV सुद्धा आपण बसवणार आहोत आणि ते माझ्या निधीतून बसवणार आहोत। गोरेवाडीमध्ये ते बोलू शकते परंतु सांगणं गरजेचं आहे कारण आपला हा रस्ता जो आहे गोरेवाडीसाठी आपण त्या बाजूला जायला सोपा रस्ता पडतो। गोरेवाडीचा जो गेटचा प्रश्न होता, RUBचा ब्रिजचा जो प्रश्न होता तो प्रश्न आपण सोडवला गेले कित्येक वर्षापासून जेलच्या परवानगीसाठी तो प्रश्न भिजत
रस्त्यावर आल्या, पाहणी केली, त्यांची एनओसी मिळवून दिली. नाशिक महानगरपालिकेकडून जे काही जागेचा प्रश्न होता तो सोडवला आणि आज तिथे रेल्वे गेटचं काम सुरू झालेलं आहे, गेट नंबर 90. थोडा त्रास माझ्या तिथल्या बांधवांना भगिनींना होतो आहे क्रॉसिंगचा, परंतु कष्टानेच कुठेतरी काम उभं राहतं ना. थोडा त्रास होतो आहे. मी प्रयत्न करते की छोटा शॉर्टकट कुठे मिळतोय का, पण आपल्या सर्वांना माहित आहे की तिथे खूप स्पीडने रेल्वे गाड्या येत असतात आणि जर दुचाकीस्वार कोणी असले, पायी जाणारे कोणी असले आणि काही अपघात घडला, त्यासाठी अधिकाऱ्यांना भीती वाटते आहे की काही दुर्घटना घडू नये, म्हणून ते कुठेतरी त्यासाठी शॉर्टकट देण्यासाठी प्रयत्न करत नाहीये. परंतु माझं अजूनही बोलणं सुरू आहे आणि त्या माध्यमातून जर प्रश्न सुटत असेल तर नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करेन.